वाल्मिक कराड सारख्या क्रूर माणसाची जर धनंजय मुंडेंना उणीव भासत असेल तर धनंजय मुंडेंना माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेची नाही, अंजली दमानी यांचा हल्लाबोल। विधानसभेला निवडून आलो नसतो तर इतका त्रास झाला नसता, धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत। निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उद्या कॅबिनेट न होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारामध्ये व्यस्त। कोल्हापूरमध्ये अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर पोलीस आणि आरोग्य विभागाची छापेमारी, कारवाईत गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि गोळ्या जप्त, संशयित डॉक्टर मात्र फरार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकानं मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप, तर पालकांनी गाठले पोलीस स्टेशन, शिक्षकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, शेवटी कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, पुण्यातील मैदानावर IPL होण्याची शक्यता, राजस्थान रॉयल्स संघाकडून स्टेडियमची चाचपणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।